सोडल तर त्यांना पण विचारा, त्यांचा अभ्यास खूप आहे. मी परवा त्यांच्या गावाला आपल्या यशवंता मानेची सभा घ्यायला गेलेलो होतो. ते त्यांच्याच गावी तिथं सभा झालेली होती. सांगायचं तात्पर्य सगळंच आम्हाला कळतंय असा माझा दावा नाही. काही काही गोष्टी ज्या त्या तज्ज्ञालाच कळतात, ज्या त्या गोष्टी काही टेक्निकल लोकांना कळतात आणि आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याच्यातनं आपल्याला मार्ग निघत असेल, त्याच्यातून आपला प्रश्न जिव्हाळ्याचा मार्गी लागत असेल, काही त्याच्यामध्ये वाईट वाटायचं कारण नाही. आणि म्हणून माझं आपल्याला सगळ्यांना म्हणणं आहे की ह्याबद्दल आम्ही त्या रस्त्याने जाण्याचं निश्चितपणे त्या बाबतीमध्ये काम करू. अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडवलेले आहेत. खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इंदापूरमधली ऐतिहासिक स्थळं ही देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूर शहरातील गडीचं संवर्धन करून जुने बुरुज, गाव, वेस या ऐतिहासिक वास्तूचं संवर्धन करण्यात येत आहे. त्याला जो निधी लागतो तो आम्ही दिलेला आहे. दत्तामामांनी पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर गडी लगत असणाऱ्या हजरत चांदसावली बाबाच्या दर्गा परिसराचा पण विकास करतोय. मित्रांनो, मी काम करत असताना कधीही एका घटकाचा विचार केला नाही. मी अख्ख्या राज्याला सांगतो, मी सेक्युलर विचारधाराचा कार्यकर्ता आहे. पक्ष त्या रस्त्याने चाललेला आहे. त्याचबरोबर शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आमच्या